नमस्कार मित्रांनो, ऑप्शन्स ट्रेडिंग मास्टर क्लास सीरीजच्या एपिसोड नंबर 1 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या सीरीजच्या माध्यमातून आपण ऑप्शन्सच्या बेसिक्स टू ॲडव्हान्स ज्या गोष्टी जे आहेत ते शिकणार आहोत. तर ऑप्शन्स काय आणि फ्युचरपेक्षा ऑप्शन्स का वेगळे आहेत, हे बिगिनर टू प्रोफेशनल लेव्हलचं ऑप्शन सीरीज जे आहे ते होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठीमध्ये. ॲब्सोल्यूट स्क्रॅचपासनं आपण ऑप्शन्स बद्दल जी ती माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओजला शेवटपर्यंत नक्की बघा. ऑलमोस्ट 17 ते 35 व्हिडिओज जे आहेत ह्या सीरीजमध्ये होणार आहे. हे ज्यावेळेस तुम्ही सीरीज बघणार, एपिसोड्स बघणार, त्यावेळेस तुम्हाला यातनं भरपूर काही गोष्टी शिकायला भेटणार आहे. पहिलं म्हणजे डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय? ऑप्शन्स तयार का झालेले आहेत? फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये फरक काय आहेत? ऑप्शन्स बायर आणि ऑप्शन सेलर्स नेमकं कोण आहेत आणि ते का करतायत? प्रीमियम नक्की काय असतं? आणि ऑप्शन्स ट्रेडिंग हा जुगार नाही, तर एक रिस्क मॅनेजमेंटचे साधन कसे आहेत? हे सर्व तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्यातनं तुम्हाला तुमचा पाया जो आहे ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दलचा मजबूत होऊन ऑप्शन्स कडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलताना दिसणार आहे. चला मग सुरू करूयात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही शेअर बाजारामध्ये येता त्यावेळेस सगळ्यात जास्त चर्चा कशाची होत असते बरं? काही जण म्हणत असतील इंट्राडे, काही जण म्हणत असतील स्विंग ट्रेडिंग, काही जण म्हणत असतील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि काही जण म्हणतील ऑप्शन्स ट्रेडिंग. तर ऑप्शन्स म्हणजे काय? एक प्रकारचं गॅम्बलिंग आहे असं लोकांमध्ये धारणा झालेली आहे किंवा चर्चा झालेली आहे. का बरं? कारण सगळ्यात जास्त लॉसेस जे आहेत ते लोकं ऑप्शन्समध्ये करतात. ते का करतात? कारण एकदा त्यांनी त्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री घेतली म्हणजे ते 0 पर्यंत त्यांच्या इमोशन्सला सोडत नाही आणि ते 0 झाल्यावरती ते म्हणतात, की ऑप्शन जे आहे गॅम्बलिंग आहे. तर मित्रांनो, ह्या चुकीच्या धारणेपासून आम्ही दूर जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. एक सिंपलचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ऑप्शन्स फक्त गॅम्बलिंग असते का? का सिंपल? उत्तर हो की नाही? जर ऑप्शन्स म्हणजे गॅम्बलिंग असेल, तर जगातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड्स, जगातील सर्वात मोठ्या बँका, जगातील सर्वात इन्शुरन्स कंपनीज, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स हे सर्वजण ऑप्शन्स का वापरतात मग? नक्कीच ना. त्याच्या पाठीमागं काहीतरी का लॉजिक जे आहे त्यांच्याकडे असतं आणि त्या लॉजिकच्या हिशोबाने जे आहेत, त्याला ते फॉलो करत असतात. हे ऑप्शन्स वापरतात म्हणजे हे गॅम्बलिंग नक्कीच नाहीये. तर ऑप्शन्स नेमके तयार का झालेत? त्याचा मूळ उद्देश काय होता आणि ऑप्शन्स बायर आणि ऑप्शन सेलर यांच्यात नेमकं काय फरक आहे? आणि फ्युचर असून सुद्धा ऑप्शनची काय गरज पडली? तर हा पूर्ण एपिसोड जो आहे तो सीरीजचा पूर्ण पाया आहे. जरी तुम्ही लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 5, लेक्चर नंबर 10 बघितला आणि हा एपिसोड बघितला नाही तर तुम्हाला काही लक्षात येणार नाही. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ, हा एपिसोड नंबर 1 जो आहे हा मास्टर क्लासचा शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्या चॅप्टरमध्ये शेअर बाजार फक्त शेअर्स पुरता मर्यादित का नाहीये? हा समजून घेऊया. अनेक नवीन लोकांना वाटतं, जे बिगिनर लोकं असतात, जे नवीन-नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खातं किंवा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंटचा एक ट्रेंड आता सध्या चाललाय. त्या लोकांना असं वाटतं, की शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये फक्त शेअर्सची खरेदी आणि विक्री होऊ शकते. बाकी दुसरं काही होऊ शकत नाही. पण प्रत्यक्षामध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसं की शेअर्स असतं, दुसरं म्हणजे बॉन्ड्स असतात, तिसरं म्हणजे म्युच्युअल फंड्स असतात, चौथं म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे ईटीएफ असतात, कमोडिटीज सुद्धा असतात आणि ह्याचबरोबर डेरिव्हेटिव्ह सुद्धा असतात. आज आपण या व्हिडिओचा जो पर्स्पेक्टिव्ह जो आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या जगाच्या रिलेटेड ठेवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, की नेमकं ह्या ऑप्शन्सची गरज जी आहे ती फ्युचर्स असताना सुद्धा का पडली? तुमच्या सुद्धा मनात कुतूहल तयार झालं असेल, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. समजा तुम्ही एक शेतकरी आहात. आपल्या भारतामध्ये तर प्रत्येक जणच शेतकरी आहे. तुम्ही सध्या गव्हाचा भाव जो आहे तो ₹25 प्रति किलो चालला. पण 3 महिन्यांनी जे आहे ते भाव जो आहे तो कमी होणार आहे अशी भीती लोकांमध्ये आहे आणि दुसरीकडे एक व्यापारी आहे. त्याला अशी भीती वाटते, की येणाऱ्या 3 महिन्याच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये गव्हाच्या ज्या प्राइसेस जे आहे, गव्हाच्या ज्या किमती ज्या आहेत त्या वाढणार आहेत. मग काय? दोघे मिळून काय करतात 3 महिन्याचा दर जो आहे तो आजच ठरवतात आणि यातनंच डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टची जी ती कल्पना सुरू होते. म्हणजे काय? एक ठराविक कालावधीसाठी दोघं त्या ॲग्रीमेंटमध्ये जे आहेत गुंतलेले राहणार आहेत आणि त्यानंतरच तो व्यवहार जो आहे तो ओव्हर टू द काउंटर. ओव्हर टू द काउंटर म्हणजे काय? ह्या आपल्या मार्केटच्या बाबतीत ओव्हर टू द एक्सचेंज वरती होतं. म्हणजे बायर आणि सेलर्स दोन्ही पार्टी जे आहेत ते बांधील राहणार. पण हा जो कॉन्ट्रॅक्ट जो झालाय शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये हा ओव्हर टू द काउंटर आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तो व्यवहाराला नाही म्हणायचा किंवा डिनाय म्हणायचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त असतात. म्हणून ऑप्शन्स जेव्हा केव्हा केले जातात, एक ठराविक कालावधीमध्ये ठराविक रकमेला
खरेदी आणि विक्रीसाठी तो व्यक्ती तयार आहे हे आपल्याला कळतं. चॅप्टर नंबर 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह नेमकं काय आहे ते समजून घेऊया. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मित्रांनो, की स्वतःची किंमत ठरवणारा एक प्रॉडक्ट आहे. ज्याची किंमत दुसऱ्या असेटवरती अवलंबून आहे. जसं की निफ्टी जर वाढला तर निफ्टी डेरिव्हेटिव्हच्या ज्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला वाढताना दिसतात. म्हणजेच काय, सिंपल एक्झाम्पल घेऊयात. XYZ निफ्टी 50चा एक स्टॉक आहे. त्याचा जर शेअर बदलला तर ऑटोमॅटिकली त्याचे ऑप्शन्स आणि फ्युचरच्या किमती ज्या आहेत त्या बदलताना दिसतात आणि यालाच आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एक स्पॉट किंवा अंडरलिंगचे जर किमतीमध्ये जर बदल जर झाला तर ऑटोमॅटिकली त्याच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये आपल्याला बदल होताना दिसणार आहे. त्याकरता तुम्हाला स्पॉटची खडेखड माहिती जी आहे ती असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चुकीचे असाल तर तुमच्या अगेन्स्ट जो आहे तो टाइम डिके काम करताना तिथे दिसतो. एक एक्झाम्पल, घराचा आरसा जो आहे तो स्वतः प्रकाश देत नाही, तो फक्त समोरचं प्रतिबिंबच दाखवतो. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह जे आहे ते स्वतः चालत नाही, ते अंडरलिंग असेट किंवा स्वतःच्या स्पॉटच्या शेअरच्या माध्यमावरती चालत असतं. हे एक छोटंसं उदाहरणाद्वारे तुम्हाला लक्षात येईल की डेरिव्हेटिव्ह जे आहे ते स्वतः चालणार नाहीये, ते अंडरलिंग असेटवरती चालणार आहे. तिसऱ्या चॅप्टर मध्ये फ्युचर्स नक्की काय असतं ते समजून घेऊया. एक एक्झाम्पल घ्या, कार बुकिंग. समजा तुम्हाला आज एक कारची किंमत शोरूम मध्ये दिसते 10 लाख रुपये. तुम्ही डीलरला सांगितलं की 3 महिन्यांनी मला कार घ्यायची आहे, पण आज 10 लाख रुपये किंमत जी ती फिक्स करून ठेवा. मग 3 महिन्यांनी जरी त्या कारची किंमत जी ती 11 लाख जरी झाली तरी तुम्ही 10 लाख रुपयामध्ये जी ती कार घेणार. मग काय, समजा 9 लाख रुपये जरी झाली तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला 10 लाख रुपये जे ते द्यावं लागणार. कारण तुम्ही त्याच्याबरोबर काय केलंय, कॉन्ट्रॅक्ट केलंय. त्याच्यामध्ये 3 महिन्यानंतर तुम्हाला ती जी कार जी आहे ती 10 लाख रुपयांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यायचीच आहे. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला सांगितलं ना, हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सारखं आहे. दोन्ही पक्षावरती बंधन राहतात. म्हणजे बायर्स पार्टीवरती आणि सेलर्स पार्टीवरती दोघांवरती जे आहे ते बंधन असतात आणि त्या बंधनाला ते एकमेकाला बांधील असतात. आणि ही एक छोटीशी गोष्ट जी आहे ती आपण लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता एक्झाम्पल बघूयात ज्याच्या माध्यमातून फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय असतं त्याची माहिती जी ती आपल्याला लक्षात येऊन कॉन्ट्रॅक्ट काय असतं हे लक्षात आलंच असेल. चौथ्या नंबरच्या चॅप्टर मध्ये नेमकं ऑप्शन्स नक्की काय आहे आणि त्याचा वावर कसा आहे ते बघूया. कल्पना करा, तुम्ही तीच कार जी ती बुक करत आहात, पण डीलर म्हणतो 20,000 रुपये बुकिंग अमाऊंट द्या. जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर 20,000 रुपये जे ते पे करावं लागेल आणि जर कार घेतली नाही तर बुकिंग अमाऊंट जी ती परत तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर बाकीची रिमेनिंग रक्कम घेऊन या आणि ती कार जी ती घेऊन जा. आणि हेच ऑप्शनचं तत्व आहे. ऑप्शन्स बायर्स कडे जे आहेत ते राईट्स असतात, ऑब्लिगेशन नसतं. तो कॉन्ट्रॅक्ट वापरू शकतो जेव्हा केव्हा, ज्यावेळेस तो बरोबर आहे त्यावेळेस तो त्या सेलर्स पार्टीकडे जाऊन तो सांगू शकतो की मी बरोबर आहे, चल मला आता यानुसार हे करू शकतो. किंवा नंतर त्याला कळलं बाबा ह्याची किंमत कमी होते, मग 10 लाख रुपये देऊन कशाला हे करायचं, मग तो ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सोडून देऊ शकतो. ही एक गोष्ट जी आहे ती ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणून लोक जे आहेत ना ऑप्शन्स मध्ये आयदर हिरो झिरो खेळण्याच्या नादात गॅम्बलिंग करतात आणि झिरो होऊन जातात. चॅप्टर नंबर 5 मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये नेमकं फरक काय. तर फ्युचर्स जे आहेत ना ते ऑब्लिगेशन म्हणजे बायर आणि सेलर दोन्ही पार्टीला जे आहे ते बंधनकारक आहे. ऑप्शन्स मध्ये जर तो व्यक्ती बरोबर आला बायर तरच तो त्याचा व्यवहार जो आहे तो कम्प्लीट करण्याकरता जाणार आहे. सेलरसाठी तसं काही नाहीये. फ्युचर्स मध्ये अनलिमिटेड रिस्क असतं. ऑप्शन्स मध्ये लिमिटेड रिस्क आहे. जे काही तुम्ही प्रीमियम पे करताय किंवा सेल करताय त्याच्या अकॉर्डिंगली राहतं. बट सेलर जर चुकीचा जर झाला तर त्या केसमध्ये त्याचे लेण्याचे देणे पडू शकतात. फ्युचर्स मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे आहे ते प्रीमियम द्यावं लागत नाही. पण ऑप्शन्स मार्केटमध्ये जे आहे ना प्रीमियम भरावा लागतो आणि तरच तुम्हाला ते राईट्स जे आहे ते भेटू शकतात. आणि त्यातली त्यात पुढची कंडिशन म्हणजे ती बरोबर येणं गरजेचं आहे. जर फ्युचर्स करताय तर ते जे आहे ते हेजिंग आणि ट्रेडिंगसाठी आहे आणि ऑप्शन सुद्धा ट्रेडिंग, हेजिंग आणि इन्कम स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा वापर होताना दिसतो. आता हे नेमकं फ्युचर्स आणि ऑप्शन्स कसं दिसतं, कशा पद्धतीने ते चार्टवरती किंवा शेअर मार्केटच्या वेबसाईटवरती बघायचं, तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवर बघायचं, ते आता आपण बघूया. आता ही जी तुलना आपण इथं केली, ही सीरीज मधील सर्वात मोठी तुलना आहे. कारण ऑप्शन्स आणि फ्युचर मध्ये कन्फ्युजन न होणं सगळ्यात महत्वाचं आहे. फ्युचर्स म्हणजे लग्नाची नोंदणी आहे. एकदा कॉन्ट्रॅक्ट झालं की दोघांची जबाबदारी आहे ती म्हणजे ऑब्लिगेशन्स येतं. ऑप्शन्स म्हणजे रिझर्वेशन आहे. जायचं की नाही जायचं निर्णय तुमचा. पण रिझर्वेशन फी जी आहे ती पुन्हा मिळणार नाही. एकदम सोपे एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सांगितलं. चॅप्टर नंबर 6 मध्ये ऑप्शन्स बायर आणि ऑप्शन सेलर्स मध्ये नेमकं काय फरक असतो तो समजून घेऊया. एक इन्शुरन्स जो आहे तो प्रत्येक व्यक्ती घेतो बघा. आपण प्रत्येक वर्षी व्हेकलचा इन्शुरन्स काढतो. त्या बदल्यामध्ये आपण ऑप्शन्स त्या प्रीमियम जो आहे तो इन्शुरन्सचा भरतो. इन्शुरन्स कंपनी जी आहे ती प्रीमियम घेते आणि जर
चुकून उकून जर ऍक्सिडेंट जर झाला तर त्या केसमध्ये जे काही डॅमेज झालेला आहे त्या केसमध्ये देण्याची जबाबदारी जी ती इन्शुरन्स कंपनीची राहते. आणि जर ऍक्सिडेंट झाला नाही तर त्या केसमध्ये तुम्ही जे प्रीमियम भरलेलं आहे त्या इन्शुरन्स कंपनीकडे ते त्याच्याकडेच राहतात, त्याच्या बदल्यात तुम्हाला काही मिळत नाही. सेम ऑप्शन्स मार्केटमध्ये सुद्धा ऑप्शन्स बायर हा इन्शुरन्स घेणार आहे, ऑप्शन सेलर ही एक इन्शुरन्स कंपनी आहे. ऑप्शन सेलर जो आहे जे काही प्रीमियम बायर देऊ राहिला त्याच्या माध्यमातून तो कमवतो, पण त्याची रिस्क सुद्धा सगळ्यात जास्त असते. त्याच्या कम्पॅरेटिव्ह त्याच्या बदल्यात ऑप्शन बायरची रिस्क जी आहे ती एकदम छोटीशी असते, ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. आता या ऑप्शन्स बायर आणि सेलरचे काही एक्झाम्पल बघूया. ऑप्शन चेन मध्ये ते कसं दिसतं ते आता बघूया. मध्ये हे ऑप्शन्स का बरं एक्झिस्ट करतात, का तयार झाले ते? तर ऑप्शन्स जे आहेत ते तयार होण्याचे कारण म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, दुसरं म्हणजे हेजिंग, तिसरं म्हणजे पोर्टफोलिओ प्रोटेक्शन, चौथं म्हणजे स्पेक्युलेशन, पाचवं म्हणजे इन्कम जनरेशन आणि सहावं म्हणजे इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग जे आहे त्याच्याकरता हे रिझन्स आहे. तर ऑप्शन जे आहेत ते जुगार म्हणून तयार झालेले नाहीयेत. ऑप्शन जे आहेत ते रिस्क कमी करण्यासाठी झालेले आहेत. जगातले मोठे मोठे हेज फंड्स, इन्स्टिट्यूशन जे आहे ते ऑप्शनचा वापर जो आहे तो पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्याकरता करतात. जसं की जगामध्ये कुठेही काही होऊ शकतं आणि त्याच्या बदल्यामध्ये मार्केट जे आहे ते फॉल होऊ शकतं. त्याच्यापासून वाचण्याकरता जे आहे हे ऑप्शन जे आहेत ऍज अ हेजिंग टूल, जर तुमच्या अगेन्स्ट काही अनफॉर्सिन इव्हेंट जर होतोय त्यापासून वाचण्याकरता जे आहेत या ऑप्शनचा वापर उपयोग होताना दिसतो. मग याच्यामध्ये आपल्याला निफ्टी स्पॉट, निफ्टी फ्युचर्स कशा पद्धतीने होतं, ऑप्शन चेन मध्ये नेमकं बायर्स आणि सेलर्स कशा असतात, त्यामध्ये कुठलाही एखाद्या स्टॉकचा आपण एक गोष्ट बघूयात आणि त्या माध्यमातून अंडरस्टँड करूयात. तर याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये काय काय कॉमन मिस्टेक्स लोकांकडनं होतात. ऑप्शन्सला ते लॉटरी समजतात, ऑप्शन्स प्रीमियमला ते शेअरची प्राइस समजतात, फ्युचर आणि ऑप्शन्स एक आहेत असं समजून घेतात. लिव्हरेज वापरून मोठ्या मोठ्या क्वांटिटी जे आहेत त्या ट्रेड करतात आणि कॉन्ट्रॅक्ट न समजून घेता ट्रेडिंग सुरू करतात. ह्या मोठ्या चुका आणि याच्यामुळे लोक जे आहेत ते लॉसेस मध्ये जाताना दिसतात. प्रोफेशनल चेकलिस्ट जी आहे ती ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारा, डेरिव्हेटिव्ह मला समजलेला आहे का, फ्युचर आणि ऑप्शन्स मधला फरक मला कळलाय का, प्रीमियम नक्की काय असतं हे समजलंय का, ऑप्शन्स बायर आणि सेलर्स मध्ये फरक काय हे लक्षात आलंय का, आणि ऑप्शनचा मूळ उद्देश काय हे अंडरस्टँडिंग येणं गरजेचं आहे. तर आजच्या होमवर्क मध्ये एनएससीच्या वेबसाईट वरती जाऊन निफ्टी फ्युचर्स किंवा निफ्टी ऑप्शन जे आहे ते शोधा. एखाद्या स्टॉकचा स्पॉट प्राइस आणि फ्युचर प्राइस जो आहे तो कम्पेअर करा. कोणत्याही स्टॉकचा ऑप्शन चेन उघडा, त्यातला कॉल आणि पुट स्ट्राईक बघा. फ्युचर आणि ऑप्शन्स मधील किमान 5 फरक जे आहे ते स्वतःच्या वहीमध्ये नक्की लिहा. तर आणि तरच तुम्हाला जे ऍज अ बिगिनर म्हणून, स्टॉक मार्केट बिगिनर म्हणून ऑप्शन्स आणि फ्युचर्स मध्ये फरक जो आहे तो लक्षात येऊन जाईल. आज आपण ऑप्शन ट्रेडिंगचा जो आहे तो पाया तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, ज्याचा पाया मजबूत असतो त्याच इमारतीला जे आहे ती उंची मिळते. पुढील एपिसोडमध्ये आपण कॉल ऑप्शन्स पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यामध्ये कॉल ऑप्शन्स नक्की काय आहे, कॉल बायर जो होतो कसा पैसा कमवतो, प्रीमियम जे आहे ते का वाढतात आणि त्याचबरोबर प्रोफेशनल ट्रेडर कॉल ऑप्शन्स कधी वापरतात. तोपर्यंत आजचा एपिसोड पुन्हा एकदा बघा आणि नोट्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा फाउंडेशन. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. धन्यवाद.